आमदार अपात्रतेसंदर्भातला युक्तिवाद त्यांचा सुरू झालेला आहे। विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असं कपिल सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतात। 2018च्या घटनेनुसार ठाकरेंना सर्वाधिकार असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 2018च्या घटनेनुसार ठाकरेंना सर्वाधिकार म्हणजे ठाकरेंनीच विधिमंडळाच्या नियुक्त्या केल्या होत्या असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। 2018च्या घटनेनुसार ठाकरेंना सर्वाधिकार आहेत। विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। अपात्रता प्रकरणावरील निर्णयाशिवाय आयोगानं निर्णय घेणं चुकीचं असल्याचं सिब्बल म्हणतात। विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असं युक्तिवादादरम्यान सिब्बल बोलतात। आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला असता तर पुढे निवडणूक आयोगाचा निकाल देखील वेगळा असता असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीमध्ये केला होता आणि हाच युक्तिवाद त्यांनी पुढे नेलेला आहे। ठाकरेंची शिवसेना हाच खरा राजकीय पक्ष, विलीन होणं ठीक पण पक्षावर दावा करणं चुकीचं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कोण आमदार कुठे यावर प्रश्न असताना निर्णय घेणं चूक असल्याचं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असल्याचा युक्तिवाद या ठिकाणी केलेला आहे। कोण आमदार कुठे यावर प्रश्नचिन्ह असताना निर्णय घेणं चुकीचं होतं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असं कपिल सिब्बल हे कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान बोलतात। अपात्रता प्रकरणावरील निर्णयाशिवाय आयोगानं निर्णय घेणं चुकीचं असल्याचं सिब्बल बोलतात। विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असं कपिल सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत। कोण आमदार कुठे यावर प्रश्न असताना निर्णय घेणं चुकीचं असल्याचं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला होता तर तो कसा चुकीचा आहे यावर युक्तिवाद आता सिब्बल यांच्याकडून केला जातोय। तर अपात्रता प्रकरणावरील निर्णयाशिवाय आयोगानं निर्णय घेणं चुकीचं होतं। निवडणूक आयोगानं अपात्रता निर्णयाची वाट बघायला हवी होती असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। विधानसभा अध्यक्षांनी अपात्रता प्रकरणावर निर्णय घेतला नाही आणि त्यामुळे निवडणूक आयोगानं त्याची वाट बघायला हवी होती। निवडणूक आयोगानं परस्पर पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिलं असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केला होता। निवडणूक आयोगानं अपात्रता निर्णयाची वाट बघायला हवी होती असं कपिल सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतात। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। मागच्या आठवड्यामध्ये 5 सलग दिवस ही युक्तिवाद त्यांच्याकडून केला जात होता आणि आता या आठवड्यामध्ये ज्यावेळेला सुनावणीला सुरुवात झाली, युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे, त्यावेळेला कपिल सिब्बल हे आमदार अपात्रतेविषयी युक्तिवाद करतायत। कोण आमदार कुठे यावर प्रश्न असताना निर्णय घेणं चूक असल्याचं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये 5व्या दिवशी ही सुनावणी सुरू आहे। विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। अपात्रता प्रकरणावरील निर्णयाशिवाय आयोगानं निर्णय घेणं चुकीचं होतं। विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। अपात्रता प्रकरणावरील निर्णयाशिवाय आयोगानं निर्णय घेणं चुकीचं असल्याचं सिब्बल म्हणतात। विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असं कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही असं सरन्यायाधीश यांनी म्हटलेलं आहे। तर अपात्रता प्रकरणावर महत्त्वाचा आणि त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। त्यावर अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही असं सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। मागच्या युक्तिवादादरम्यान सुद्धा कोर्टाकडून महत्त्वपूर्ण टिप्पणी करण्यात आलेली होती। सरन्यायाधीशांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केलेली होती। मागच्या वेळेला त्यांनी असं म्हटलेलं होतं की अपात्रतेच्या निर्णयाबाबत नक्कीच पुनर्विचार करण्याची गरज आहे। आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा एखाद्या स्वतंत्र प्राधिकरणानं घ्यायला हवा असं मागच्या वेळेला सरन्यायाधीशांनी म्हटलेलं होतं। आता अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आहे, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचं सरन्यायाधीश म्हणतात। तर अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही असं सरन्यायाधीशांनी म्हटलं। अपात्रता प्रकरण हे महत्त्वाचं, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचा युक्तिवाद त्यावर कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। तर विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला। 2018च्या घटनेप्रमाणे उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार होते असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। त्यावर सरन्यायाधीशांची ही टिप्पणी अत्यंत महत्त्वाची आहे। अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। त्या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। आमची संख्या 55 होती। सिब्बल यांच्याकडून हे उत्तर जे आहे ते सध्या कोर्टात दिलं जात आहे। त्यावेळी तुमची संख्या किती? सरन्यायाधीशांनी सिब्बल यांना हा सवाल केलाय आणि त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे सिब्बल यांनी की आमची संख्या 55 होती। त्यावेळी तुमची संख्या किती होती असा सवाल सरन्यायाधीशांनी सिब्बल यांना केला। त्यावर आमची संख्या ही 55 होती असं उत्तर यावर कपिल सिब्बल यांनी दिलेला आहे। मागच्या सुनावणीतही त्यांनी शिंदेंकडे किती आमदार होते आणि इथे ठाकरेंकडे किती होते याचं गणित देखील मांडलेलं होतं आणि त्याची माहिती त्यांनी कोर्टासमोर ठेवलेली होती। सिब्बलांकडून अपात्रते प्रकरणी घटनेच्या कलम 10चा उल्लेख करण्यात आलेला आहे। सरन्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे, प्रश्न केलेला आहे। त्याच्यावर सिब्बल म्हणतात की आधी 16 आमदार गेले, मग 10 आमदार गेले असं सिब्बल यांनी म्हटलं आणि पुढे गेलेल्या आमदारांनी पक्षाच्या नोटिशीकडे दुर्लक्ष केलं असं सिब्बल बोलतायत।
तर त्यावेळी तुमची संख्या किती